तर गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या धुक्या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात. नाही बघा बॅक साईडला पूर्ण मला शुभम दिसत पण नाही आहे, कुठं आहे? मी तिकडे गेलो तर डायरेक्ट बॉल काही बॅटही दिसणार नाही. तर बघूयात, थोडंसं ऊन जर पडलं तर क्लायमेट होईल छान. पण अशा क्लायमेटमध्ये पण खेळायचा एक वेगळाच आनंद आहे. तूच नाही दिसत आहे तेव्हा बॉलचा प्रश्नच नाही. ये चाल, थोडस ऊन जर पडलं तर होईल चालू. तर हे बघा, एक ग्राउंडची आज अशी काही कंडिशन आहे, फुल धुकं. मोंजुलिका 1920 विल रिटर्न्स. खेळण्याजोगतं तर काही पिच राहिलं नाही आता आज आमचं. थांबून घेण्यातच भलाई आहे, कारण परत खराब होऊन जाईल. नाही होणार बाया खेळ. तर हे बघा, आता इथे चालली कॅचिंग प्रॅक्टिस. पारस थांबा रे, थांबा पक्के ना दोघं. इतके हातात येतोय, थांबा म्हणतोय तरी ऐकते नाही. बावळट गोट्याला बॉल लागेल तेव्हा कळेल तुम्हाला. गेला आता गेला. अबू दादा गेला. अरे विकेट गेल. अरे गेले. ओम चल बस. तर आम्ही काय खेळतोय, ज्याच्याकडून कॅच सुटल तो खाली बसणार आहे, असा गेम चालू आहे आमचा. बघूया शेवटी कोण उरतं. गेला स्वाते, गेला गेला सिद्ध गेले. उलटी भैया भैया संपला विषय, संपला. घेतला. घ्या आता. प्रेम बेस्ट बिल्डर ऑफ मावळा चंदूबाई. प्रेम कॅच सोडलं नाही. प्रेम हात आणतो. हे पहा त्याची एकही कॅच सोडलं नाही. छट्टी के पीछे से आपने को किसने देखा भी नहीं अभी तक. चला आता मस्त चहाची ट्रीट आहे आज प्रेम शेट कडून, कारण ते छान कॅच घेतला आज. एकही नाही सोडला सर. आज किती इझी अवघड एकही नाही सोडला. लालत आहे तुझ्यावर, लालत. असे माघार घेऊन राहिला. आता गोळा ओनर व्हायला तयार आहे, तरी तू तयार नाही म्हटल्यावर आता अवेलेबल नाही माझ्या मते पूर्ण मॅचेसला. प्रॉब्लेम काय तुला ओनर व्हायला? प्रॉब्लेम नाही, त्याने नाही का बरं म्हणून राहिला. यार आता ओनर आहे का नाहीये? नाहीये. जाऊ दे. चला नंतर बोलू आपण. हे तुमच्यात काय ते शिजलंय ते माहित नाही आम्हाला, बरं का? सगळं स्पष्ट बोललं पाहिजे. या मालकासोबत तुम्हाला यायचं असं काही आहे का? आहे असं आहे ते. म्हणजे या दोघांना सोबत यायचंय का? अरे यार. चला आता रेडी झालोय आणि फॅक्टरीत आलोय. तर फॅक्टरीत आता छान असे कामं चालू झाले. इथे मागं ते ड्रॅगन फ्रूटच्या रिंगचं बिल्डिंगचं काम चालू आहे का. ते काल योगेश काकाला बोललो तुम्ही, त्यांनी येऊन चालू केलं. त्या 150 रिंग बनवायच्या आपल्याला. आणि आज एक सकाळी एकदम बॅड न्यूज आली. बॅड न्यूज म्हणजे अशी अनएक्सपेक्टेड. काय आता कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही राहिला. तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी एक प्लेन ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं त्यांचं.
तर अनएक्सपेक्टेड आहे सगळं नाही का. म्हणजे सकाळी सकाळी एक तर पप्पा त्यांच्याच विषयी चर्चा करत होते की त्यांनी किती भारी स्टेडियम बांधलं आहे बारामती साईडला, किती छान सगळं असं त्यांचं सकाळी जेव्हा ते खेळायला गेलं तेव्हा बोलणं चालू होतं. पण मग सकाळी त्यांच्याच विषयी बोलणं चालू होतं आणि त्यांच्याच मृत्यूची न्यूज आल्या. दॅट्स वाय लाईफ जगून घ्या, काहीच भरोसा नाही लाईफचा. आज आहे उद्या नाही, म्हणजे कधी काय होईल. त्यांना ते जेटमध्ये बसले त्यांच्या घरी यायला निघाले, त्यांना माहीत पण नसेल का हे सगळं होणार आहे असं. दिस इज लाईफ, अनएक्सपेक्टेड, कधी काही होऊ शकतं. जी लो जिंदगी. तर आता नाश्ता झाला आहे माझा, मम्मीने बेसन चिल्ला केला होता तर तेच खाल्लं. आणि आता आपली गाडी पण झालेली भरून, तर हे चालले आता साईटवर. गाडी आणि काही मटेरियल आहे, विथ मटेरियलच सगळं आहे काम आहे. तर आता जातीला नाश फिटिंग करून येतो टपकन. तर कोको काका आणि शफी काकाला पण साईटवर जायचं, पण शफी काका आले नाही. ते आले का त्यांना एका साईट मोजायला पाठवायचे. ते ग्रीड तर आपल्याकडे नव्हतंच ते म्हणे आता नाहीच म्हटलं, हाय पोर मुक्त ते घ्या करून जाऊ. चला आता गाडी निघाली आपली, चालले आहे साईटवर. तर शुभम गेलाय पुढे गाडी घेऊन, बाकी लेबर आणि जंगली चाललाय. अंदाजे 200-250 सांगेल. गेट सुटणार त्याच्या त्यांचा. गेट किती राहतो 6 फूट 10 फूट. नंतर सुटल ते सुटायला. जलाराममधून बोलतोय, अंगणगावाडीच येतो. ते कंपाऊंडचं काम करायचं होतं आपलं. येत होत तिकडे साईड मोजायला. नेमकं आता आम्ही इकडे आलो सर, असं झालं इकडं. कोणी असेल नेमका कारागीर पण येईल होता. नेमके कारागीर पण आले होते, त्यांना बोलून घेतलं होतं. अच्छा, मग कोणी दाखवून देईल ना तिथं. इथपर्यंत किती आलं? 75. हे 75, फ्रंट पण 75 येईल. या इकडे. तो काढून इथं लावायचा आपल्याला. हा काढून इथे लावायचा आहे शेडमध्ये. हो हा तोच. पाईप छोटा आहे तो. होईल का? इथून डायरेक्ट वर घेऊन टाकू तिथे. नाही इथं नाही, इथपर्यंत शेवट येतं आपलं डंपर बस. तर थोडंसं ना CCTVचं काम होतं, म्हणजे तो एक सारखा बंद पडतो आपला पेविंग ब्लॉकचा. तर त्याचा काय इश्यू आहे ते बघायला आले आणि तो त्याच्या आधीच चालू होऊन गेला. तर आता ते बोलले का परत जर बंद पडला तर आपण त्याचा काय इश्यू येतो आपण क्लिअर करू त्याला. कारण इश्यू क्लिअर करणं म्हणजे त्याचं आहे ना लेंथ खूप लांब आहे वायरची, त्याच्यामुळे गडबड का त्याला पॉवर सप्लाय त्याचं कमी जास्त होतो आहे. तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे का, एक सेपरेट बॉक्स तिथं न्यायचा अर्ध्या वायरिंगमध्ये, आणि मग तिथून पुढे त्याला कनेक्शन द्यायचं. आणि तिथं नवीन कॅमेरा लागेल. मग तसं करायचं असेल तर त्याला परत 6-7 हजार रुपये वेगळा खर्च आहे. तर आता गाडी भरून झाली आहे पूर्ण टाकाटाक एकदम. तर काही मागे जागा होती तिकडे 2चे सॉकेट आणि प्लेन टाकले, आणि बाकी आता काम परत चालू झालं आहे. जेवणं झाले पोरांचे आता, तर बिलगताय परत कामाला. काय रे पार्टी चालू आहे तुमची? एकटे पार्टी करायचं? मला नाही बोलवलं पार्टीला. मला नाही बोलवलं पार्टीला. मला नाही पार्टी. मग कधी आहे तुमची पार्टी? मग थम्सअप कोल्ड्रिंक काही नाही का? पैसेच नाही ना. अरे यार आलो मी पार्टीला, थांबा. सगळे लवकर आले स्कूल मधून. 2 o'clockला आम्ही तर 3 o'clockला येतो पहिले. 3 o'clock 12 minute. तेरा तो अभी रूटीन हो गया, स्कूल पे आने के बाद यहाँ पे आने का और टीवी देखते नहीं है ना डम्मू. चला मम्मीने काय बनवलंय आता बघू. काय बनवलं मम्मी? उडदाची डाळ पोळी. वा वा. तर हे बघा असं काही प्लेटर आहे, मस्त उडदाची डाळ चपाती आणि मस्त दही घेतल्या त्याचसोबत मस्तपैकी एक पस्त करतो. काय रे कोण होतं रे? कोण आहे रे? हे कोण आहे? कोण आहे हे? कोण आहे हे? टिंगलू 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 टिंगलू. पहले कहाँ पे डाल रहे हो? डाल दो. कितना डाला इसमें? 40 भर लिया. चलेगा डाल लो. तर सकाळी ही जी साईट मोजली होती ना आपण, तर तिच्यावरच काम करायचं आहे आता.
तर इथं पोल टाकून घेतो आता. मग गोकुळ काका आले का हे काम चालू करतील. इथं पूर्ण कंपाऊंड येणार आहे आता. कॅच, प्रेम आउट. एवढे लांब मारताय प्रथम तरी म्हणते एक ग्राउंडवर सगळे कॅच आउट आहे. मिडल आहे ना नाही. हा त्या पत्रावर गेल्यावर 6. तो पत्र आहे का पुढचा? तो पुढचा गोडाऊनचा बाबू व्हाईट नाही काय? मग हा ब्राऊन वाला दिसला की इकडे हा तो तिथं. तरी पण किती लांब आहे. तर आता सगळे कामं आवरले आहेत. मोहित भाईनी तो ट्रॅक्टर पण खाली केला तिकडे. आणि बाकी शफी काका आणि गोकुळ काका साईटवरून जाऊन आले. त्यांचा आता फोन येईल थोड्या वेळाने. तर काय करायचं कसं करायचं मग बघू, पुढचं नियोजन करू. तोपर्यंत गोकुळ काकाला मी पुढचं काम चालू करायला लावलं जिथं मोहित भाईनी पोल खाली गेले. तर अंकलची पण सुट्टी झाली, बाकी काम झाले सगळे एंड. पायपातल्या कामातून चालू आहे तर ते एका तासात एंड होऊन जाईल. बाकी आता मी थोडंसं कटिंग बिटिंग करायला चाललं आहे, थोडं क्लीन शेव करायला चाललं आहे. तर चला, भरपूर दिवस झाले कटिंग पण केली नाही, वाढले आहेत भरपूर. थोडे शेपमध्ये करून घेतो आणि क्लीन शेव करून घेतो मस्त. चला तर आता मस्तपैकी क्लीन शेव झालेलं आहे. हे बघा असं काही आता दिसतोय. चला, लई दिवसापासून केलं नव्हतं, 2-1 महिन्यापासून. ती मिशी तशीच होती. थोडं विचित्रच वाटतंय आता. काही नाही, 1-2 दिवसात रुटीन होऊन जातं सेट. द्याल पाहून घ्या बरं. गेला आहे का? मग काय लगेच अंतिम संस्कार करून द्यायचा का? नीट चालला लाला शेट अखेरचे. तर आमच्या लालू शेठचा आता विधिवत प्रमाणे अंत्यसंस्कार. तर ढवळा जो होता आपला त्याला 2 वर्ष झाले. त्याला इथंच कुठेतरी पुरलो होता आम्ही. तर त्याच्याच बाजूला आता लालू शेठला पण मीठ टाकून, जाड मीठ आहे बरं का. लाला शेठ बाय बाय. अरे मग आता ते मुलं जनावर एकदम प्रामाणिक आहे माणसांपेक्षा. प्रामाणिकपणे एकदम दरवाजा समोरच बसायचं. 17 वर्षापासून हल्ला नव्हता ते दरवाजा समोर, ऑफिसचा दरवाजा समोर. थँकफुल टू यू, ग्रेटफुल टू यू. दिवस म्हणजे पहिले तर काळ दिवस एकदम. आज अजित दादा पण त्यांचंही दुःखात निधन आणि आमचे लाला शेठ पण 18 वर्ष. चलो दिस इज लाईफ. चला आता आमचा सिंबेश बघा आता एकटा पडेल आता बिचारा. झोपलाय मस्त. लालू गेला आपला सिंबू. लालू शेठ गेले गॉन. लय शांत बसले आज. काय थकलं काय? थकले आज नाही. झोप. तर चला आता मी पण आंघोळ करून घेतो. आता कटिंग बिटिंग करून आलो तर मस्त. तर मस्त गरम पाण्याने आंघोळ करतो आणि मग एडिटिंगला बसतो.